नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड या यूट्यूब चॅनलवर। तर झेडपीतर्फे नवीन पदांचे निकाल लागलेले, तीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला जास्त वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे। तर सर्वात पहिला निकाल आहे तो म्हणजे उस्मानाबाद झेडपीचा। इथे तुम्ही बघू शकता धाराशिव झेडपीचा। तर इथे पद कोणतं, हेल्थ वर्कर मेल 50%, म्हणजेच आरोग्य सेवक पुरुष 50%चा हा निकाल आहे। तर आता निकाल कसा बघायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता भरपूर जण म्हणतात डायरेक्ट तुम्ही दाखवत जा। तर आता काही उमेदवार असे असतात जे पहिल्यांदा पेपर देतात, त्यांना माहीत नसतं, तर त्यांच्यासाठी हे सांगतोय। ज्यांना माहिती आहे कसं बघायचं त्यांनी काय करायचं, व्हिडिओ पुढे घ्यायचा आणि तुम्ही बघायचे कोणकोणत्या झेडपीचा निकाल लागलेला आहे हा। तर आता निकाल कसा बघायचा ते सांगतो। इथे तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर इथे तुमचं जेंडर, इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिली आहे, त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमचे सेक्शन वाईज मार्क दिलेले, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती मार्क पडले सेपरेट सब्जेक्टमध्ये ते मार्क इथे दिलेले। इथे तुमचे टोटल मार्क दिलेले, त्यानंतर इथे बघा तुम्हाला रिमार्क दिलेले, इथे वरती जे रिमार्क आहे त्यापैकीच इथे खाली रिमार्क दिलेले। त्यानंतर इथे पेसा रिजनचा कॉलम आहे, नंतर इथे तुमचं हायर क्वालिफिकेशन दिलेलं आहे, नंतर इथे मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर इथे शेवटच्या कॉलममध्ये तुमचे पर्सेंटेज मार्क दिलेले। तर अशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघायचा आहे। आता तुम्हाला यात तुमचं नाव शोधायचं आहे, तुमचं नाव तुम्ही टाकून घ्यायचं। जर ते नाही सापडता आलं, तुमचं नाव सापडलं नाही, तर एकदा तुम्ही रोल नंबर टाकून बघा। जर तेही नाही झालं तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा। जर तेही नाही झालं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या। आणि एवढं सर्व करून पण तुमचं नाव जर नाही सापडलं तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला 90 मार्कापेक्षा कमी मार्क आहे, कारण ही मेरिट लिस्ट आहे। ज्यांना 90 मार्काच्या वर मार्क आहे, 90 किंवा 90 मार्काच्या वर, त्यांचंच नाव या लिस्टमध्ये आहे। ज्यांचं नाव नाही आहे त्यांनी समजून घ्यायचं आपल्याला 90 मार्कापेक्षा कमी मार्क आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला बघताना हे टोटल मार्क बघायचे, इथले तुम्हाला पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे। या मार्कांवर तुमचं मेरिट लागलेलं आहे। यात जर तुम्हाला 90 मार्कापेक्षा वर मार्क असतील किंवा 90 असतील तरच तुमचं यात नाव असेल। तर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत। तर पुढचा निकाल आहे वर्धा झेडपीचा, म्हणजेच वर्धा जिल्हा परिषदेचा। तर कोणत्या पदाचा आहे, हेल्थ वर्कर मेल 50%चा। तर आता आपण या व्हिडिओमध्ये जे पण निकाल बघणार आहोत ते सर्व एकाच पदाचे, पद हेच असणार आहे, हेल्थ वर्कर मेल 50%। तर आता हा निकाल कसा बघायचा आहे ते तुम्हाला सांगितलंय, परत एकदा सांगतो। इथे तुमचा रोल नंबर दिला आहे, इथे रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुमची कॅटेगरी दिली आहे, इथे तुमचं जेंडर दिलं आहे, इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिली आहे, त्यानंतर इथे तुमचं नाव, इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिले, प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला सेपरेट मार्क दिलेले, त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले, नंतर इथे तुमचा रिमार्क दिला आहे, हे बघा हे वरती रिमार्क आहे त्यापैकी एक खाली दिलेला आहे, त्यानंतर इथे पेसा रिजनचा कॉलम आहे, नंतर इथे तुमचं हायर क्वालिफिकेशन, नंतर इथं तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर इथे शेवटच्या कॉलममध्ये तुमचे पर्सेंटेज मार्क दिले। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टोटल मार्क बघायचे, तुम्हाला पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे। त्यानंतर इथे बघा तुम्ही सर्वात पहिले तुमचं नाव शोधून घ्यायचं, जर ते नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघायचा, नंतर मग रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघायचा। जर हे दोन्ही टाकून पण तुमचं नाव नाही सापडलं तर एकदा डेट ऑफ बर्थ टाकून बघा, तरी नाही सापडलं तर मग समजून घ्या की तुम्हाला 90 मार्कापेक्षा कमी मार्क आहे। तर अशा प्रकारे ही वर्धा झेडपीची मेरिट लिस्ट होती, कोणत्या पदाची, हेल्थ वर्कर मेल 50% या पदाची। तर आता पुढचा निकाल बघूया। तर पुढचा निकाल आहे भंडारा झेडपीचा, कोणत्या पदाचा आहे, त्याच पदाचा आहे, आरोग्य सेवक पुरुष 50%चा। तुम्हाला कसं बघायचं ते मी सांगितलंय निकाल दोनदा। तर आता आपण पुढचा निकाल बघूया। तर इथे बघा कोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल आहे, हा लातूर जिल्हा परिषदेचा। इथे पद तेच असणार आहे। इथे हा निकाल तुम्ही संपूर्ण बघू शकता। इथे तुम्ही खाली आले का तुम्हाला पूर्ण PDF दिसून जाईल, पूर्ण निकाल तुम्हाला दिसून जाईल। प्रत्येक PDF मध्ये असे पूर्ण निकाल दिलेले आहेत, तुम्ही खाली स्क्रोल करून बघून घ्यायचा नीट। त्यानंतर आता पुढचा निकाल बघणार आहोत। तर पुढचा निकाल आहे सोलापूर जिल्हा परिषदेचा, कोणत्या पदाचा आहे, तर त्याच पदाचा आहे, आरोग्य सेवक पुरुष 50%चा। तर आता तुम्ही बघितलं असेल तर सर्व निकाल एकाच पॅटर्नमध्ये लागलेले, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कसा निकाल बघायचा, तुम्ही तसा बघून घ्या। तर आता आपण पुढचा निकाल बघूया। तर पुढचा निकाल आहे सांगली जिल्हा परिषदेचा, कोणत्या पदाचा आहे, आरोग्य सेवक पुरुष 50%चा। तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुमचं नाव शोधून घ्या, त्यानंतर ते जर नाही सापडलं तर रोल नंबर टाकून शोधून घ्या, त्यानंतर जर तरी नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून शोधा, तरी नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा। अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या। त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया। तर आता पुढचा निकाल आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचा, कोणत्या पदाचा आहे, तर आरोग्य सेवक पुरुष 50%चा। इथे तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण निकाल दिसत असेल, तर तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही तुमचं नाव बघून घ्या। बघताना टोटल मार्क बघा, पर्सेंटेज मार्क बघू नका। तर आता पुढचा निकाल बघूया। तर पुढचा निकाल आहे नागपूर जिल्हा परिषदेचा, कोणत्या पदाचा आहे, तर आरोग्य सेवक पुरुष 50%चा। तर इथे बघा या निकालात तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या
अशा प्रकारे हा संपूर्ण तुम्हाला खाली निकाल भेटून जाईल. तर हा होता नागपूर जिल्हा परिषदेचा. तर आता शेवटचा निकाल बघणार आहोत आपण. तर शेवटचा निकाल आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचा. कोणत्या पदाचा आहे तर त्याच पदाचा आहे. इथे तुम्हाला पूर्ण निकाल दिसत असेल. तर आता तुम्हाला जसं सांगितलं तसं संपूर्ण निकाल तुम्ही बघून घ्या. तुमचं नाव एकदा शोधून घ्या. नाव नसेल सापडत तर तुम्ही रोल नंबर टाका. रोल नंबरवरून नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाका. नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. आणि जर एवढं करून पण तुमचं नाव नसेल यात तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला 90 मार्कापेक्षा कमी मार्क आहे. तर अशा प्रकारे आज ZP तर्फे ही अपडेट आली होती. आरोग्य पुरुष 50%चे काही जिल्हा परिषदेचे निकाल लागले, काही जिल्हा परिषदेचे बाकी आहे. तर ती अपडेट जशी येईल, ते निकाल जसे लागतील तशी मी तुम्हाला अपडेट देईलच. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या निकाला संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.